हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा. मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर हे बघा, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मटर पोहा कटलेट. हे बघा, अगदी झटपट तयार होतात आणि खूप टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहेत, कारण यामध्ये मी पूर्ण इन्ग्रेडियंट जे आहेत हेल्दी यूज केलेले आहेत. हे बघा, किती क्रिस्पी झालेले आहेत. जवळून दाखवते मी तुम्हाला. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया मटर पोहा कटलेट. आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला स्टार्ट करूया. हे बघा, मटर पोहा कटलेट बनवण्याकरता आपण साहित्य बघूया. तर हे बघा, मी इथे घेतलेलं आहे अर्धा कटोरी गाजर किसलेलं, 1 कटोरी इथे मी हिरवे मटार घेतलेले आहेत, हे मी उकडून घेतलेले आहेत. आणि 1 कटोरी जाड पोहे घेतलेले आहेत. हे जाड पोहे मी स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर 10 मिनिट पाण्यामध्ये भिजवत ठेवले होते आणि मग त्यानंतर असे काढून घेतले. बघा, सॉफ्ट झालेले आहेत. असे सॉफ्ट झाले पाहिजे आपले पोहे मटर कटलेट करता. आणि मी इथे अर्धा कटोरी पोटॅटो घेतले आहेत. हे उकडल्यानंतर मी हे किसून घेतले आहे. आणि अर्धा चम्मच मी इथे काळे मिरे पूड घेतली आहे. 2 हिरव्या मिरच्या आणि कांदा घेतलेला आहे, हिरवा कांदा. तुमच्याकडे हिरवा कांदा नसेल तर तुम्ही साधासुद्धा घेऊ शकता. सांबार घेतलेला आहे, कोथिंबीर आणि अर्धा कटोरी तांदळाचं पीठ आहे. जर तांदळाचं पीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा यूज करू शकता किंवा त्याऐवजी मैदासुद्धा यूज करू शकता. तर चला आता आपण स्टार्ट करूया. आता सर्वात प्रथम आपण सर्व साहित्य मिक्स करायचं आहे. तर हे बघा, आपले पोहे, तांदळाचं पीठ, गाजर, मटर, स्मॅश केलेला बॉईल पोटॅटो, कांदा, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, काळे मिरे पूड आणि अर्धा चम्मच मी इथे गरम मसाला घेतलेला आहे. आणि अर्धा छोटा चम्मच मी इथे पांढरे तीळ पण घेत आहे. आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ. बघा, अगदी झटपट तयार होतात हे मटर कटलेट. आता मार्केटमध्ये छान हिरवे मटर अवेलेबल आहेत, तर अशी छान हिरव्या मटारची कटलेट बनवा. हे बघा, हळद, अर्धा छोटा चम्मच धने पावडर, अर्धा छोटा चम्मच जीरा. आपण इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे त्यामुळे तिखट जास्त टाकायचं नाही आहे. हे बघा, अर्धा छोटा चम्मच मी टाकत आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आणि झणझणीत हवं असेल तर तुम्ही त्या प्रमाणात त्याची क्वांटिटी वाढवू शकता. तर हे बघा, आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व साहित्य असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूपच टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहेत हे मटर कटलेट, कारण यामध्ये आपण सर्व हेल्दी इन्ग्रेडियंट्स यूज केलेले आहेत. तुम्हाला यामध्ये हवं असेल तर तुम्ही ब्रेडसुद्धा स्मॅश करून टाकू शकता. ब्राऊन ब्रेडच यूज करा जर तुम्हाला टाकायचं असेल तर. तर हे बघा, यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता नाही आहे. थोडंच वाटलं तर थोडंच किंचित पाणी टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं. थोडं मी घेत आहे पाणी. तुम्ही हे कटलेट सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा झटपट तयार करू शकता किंवा मग मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, थोडं चेंज म्हणून. बघा, अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच हेल्दी, टेस्टी आणि न्यू रेसिपी बघण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. हे
बघा मी सर्व साहित्य असं छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण कटलेट रेडी करूया. आता कटलेट रेडी करण्याकरता मी इथे घेतलेला आहे टोस्ट होते माझ्याकडे. मी त्याचं मिक्सरमध्ये फिरवून पावडर करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे टोस्ट अवेलेबल नसतील तर तुम्ही ब्रेडचं सुद्धा पावडर करून हे कटलेट करता यूज करू शकता. आणि जर तुमच्याकडे दोन्ही नसतील तर हे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. माझ्याकडे अवेलेबल होते त्यामुळे मी हे घेतलेलं आहे. आणि खूप छान क्रिस्पी होतात, त्यामुळे तुम्ही नक्की याचा वापर करा टोस्टच्या पावडरचा. हे बघा, तर आता आपण कटलेट रेडी करूया. हे बघा मी थोडंसं बॉल घेतलेला आहे एक छोटा. अगदी झटपट तयार होतात आणि खूपच टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहेत. हे बघा असं कोटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे हे कोटिंग केल्यामुळे हे जे कटलेट आहे ना खूपच क्रिस्पी आणि खूप छान दिसायला पण खूप छान दिसतात. हे बघा अशा प्रकारे कटलेट रेडी करून घ्यायचे आहेत. आणखी एक करून दाखवते मी तुम्हाला. हे बघा जर पोहा उपमा खाऊन खाऊन बोर झाले असाल तर असे छान पोहा मटर कटलेट नक्की बनवा. आणि झटपट तयार होतात. सकाळच्या घाईगडबडीमध्ये फार जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर तुम्ही हे ब्रेकफास्टसाठी एक छान न्यू रेसिपी म्हणून पोहा मटर पोहा कटलेट बनवू शकता. हे बघा अशा प्रकारे कटलेट सर्व रेडी करून घ्या. तर मी असे सर्व कटलेट आता रेडी करून घेत आहे. तर हे बघा मी अशा प्रकारे सर्व कटलेट रेडी करून घेतलेले आहेत. आणि तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे. तर चला आता आपण कटलेट आपले छान फ्राय करून घ्यायचे आहेत ब्राऊन कलरचे होईपर्यंत. हे बघा गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. एका साईडनी छान होऊ द्यायचे आहे, त्यानंतर आपण पलटवायचे आहेत. तर हे बघा एका साईडनी झालेले आहेत आपले कटलेट. आपण पलटवायचे आहेत आता. हे बघा दुसऱ्या साईडनी सुद्धा छान तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. बघा किती सुंदर कलर येत आहे आपल्या कटलेटला. बघा अशा प्रकारे तळून घ्या. बघा आपले मटर कटलेट रेडी झालेले आहेत. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे. मी जवळून दाखवते. हे बघा अशा प्रकारे बाकीचे कटलेटसुद्धा तुम्ही छान तळून घ्या. हे बघा खायलासुद्धा खूप टेस्टी वाटतात, जेवढे दिसायला खूप सुंदर दिसत आहेत. हे बघा दुसरासुद्धा आपला रेडी झालेला आहे. हे बघा तर अशाच प्रकारे सर्व कटलेट तुम्ही तळून घ्यायचे आहेत. हे बघा आपले मटर कटलेट रेडी झालेले आहेत. हे बघा किती सुंदर दिसत आहेत दिसायला सुद्धा आणि खायला सुद्धा तेवढेच टेस्टी आहेत आणि हेल्दी सुद्धा आहेत. तर या खायला गरमागरम मटर कटलेट. हे मटर कटलेट तुम्ही दहीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा असे सुद्धा खाऊ शकता. हे खूपच टेस्टी वाटतात आणि अगदी झटपट तयारसुद्धा होतात. आता मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मटर अवेलेबल आहेत. तर असे छान कटलेट तुम्ही बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. आणि बनवून बघितल्यानंतर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की कसे वाटले. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेस्टी हेल्दी आणि न्यू रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषा बघत राहा. बाय बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर.